गरम बटाटे वडा समोर आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ, सोबत हिरवी चटणी. पण आज प्रश्न चवीचा नाही, प्रश्न आहे शरीराचा. तोच एक बटाटा वडा 10 वर्षाच्या मुलानं खाल्लं तर काय होतं, 20 वर्षाच्या तरुणानं खाल्लं तर काय होतं, 30, 40, 50, 60 आणि 70 वर्षाच्या माणसाने खाल्लं तर काय होतं. वडा तोच आहे, पण शरीर कसं बदलतं आणि वय वाढलं की चुकीच्या खाण्याचा आवाज शरीरात जास्त मोठा होतो. वय वर्ष 10, शरीराची भट्टी जोरात असते. 10 वर्षाचं मूल एक बटाटे वडा खातं. या वयात शरीर वाढत असतं. धावणं, खेळणं, उड्या मारणं, ऊर्जा खर्च जास्त असतो. त्यामुळे एक वडा शरीर बऱ्यापैकी हाताळू शकतं. पण जर मूल दिवसभर मोबाईल समोर बसत असेल, मैदानात जात नसेल, रोज वडापाव, चिप्स, कोल्ड्रिंक चालू असेल, तर लहान वयातही पोटावर चरबी, सुस्ती आणि भविष्यातील आजारांची बीजं पडू शकतात. म्हणजे लहान वय म्हणजे माफी नाही, पण फक्त शरीर खूप ताकदवान असतं या वयात. आता तुम्ही 20 वर्षाचे झालात, शरीर माफ करतं पण नोंद पण ठेवतं. 20 वर्षाचा तरुण वडा खातो, कॉलेज, कट्टा, मित्र, चहा, वडापाव सगळं चालतं. शरीर म्हणतं ठीक आहे, अजून पचवतो. पण इथं मोठी फसवणूक आहे. या वयात वाईट सवयी लगेच शिक्षा करत नाहीत. ऍसिडिटी झाली तर आपण म्हणतो काही नाही, होईल नीट. वजन वाढलं तर म्हणतो थोडं वाढलं तरी काय फरक पडतो. पण शरीर शांतपणे नोंद ठेवतं. जास्त तेल, जास्त मीठ, कमी झोप, कमी व्यायाम. 20व्या वर्षी वडा दिसायला छोटा असतो, पण सवयी मोठ्या बनत असतात. वय वर्ष 30, सवलत कमी व्हायला सुरुवात होते. सवलत म्हणजे कोण? शरीर आपल्याला जी सवलत देतं. 30 वर्षाचा माणूस वडा खातो. आता शरीराचं इंजिन पूर्वीसारखं वेगवान राहत नाही. दिवसभर खुर्ची, लॅपटॉप, बाईक, लिफ्ट आणि व्यायाम पुढच्या सोमवारपासून. वय वाढताना स्नायू कमी होऊ लागतात आणि शरीरातील चरबी वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॅलरी जाळण्याचा वेग कमी होऊ शकतो. म्हणून 30व्या वर्षी वडा पोटात जातो, पण शरीर विचारतं आज हा वडा जाळणार आहेस का साठवणार आहेस. जर चाललं नाही, व्यायाम नाही, तर वडा ऊर्जा न होता चरबी बनू शकतो. वय वर्ष 40, शरीर आता हिशोब मागणं सुरू करतं. 40 वर्षाचा माणूस वडा खातो. आता पोट सुटायला लागतं, कंबर वाढते, साखर बॉर्डरलाईन येते, कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट लाल होतो आणि आपण म्हणतो अहो मी तर काय फक्त एकच वडा खाल्ला. पण शरीर म्हणतं ही गोष्ट आजच्या एका वड्याची नाही, हा गेल्या 20 वर्षांचा हिशोब आहे मित्रा. 40 नंतर तळलेले पदार्थ, त्याच्याबरोबर बसून राहणं, त्याच्याबरोबर ताण, त्याच्याबरोबर कमी झोप, हे सगळं कॉम्बिनेशन धोकादायक बनतं. या वयात वडा खाणं गुन्हा नाही, पण वडा खाऊन लगेच खुर्चीत बसणं ही शरीराविरुद्धची छोटी पण नियमित चूक आहे. वय वर्ष 50, पोट पचवतं पण शरीर किंमत वसूल करून घेतं. 50 वर्षाचा माणूस वडा खातो, पोट कदाचित पचवेल, पण दुसऱ्या दिवशी शरीर किंमत दाखवू शकतं. रात्रीचा जडपणा, गॅस, ऍसिडिटी, सकाळी आळस, कधी साखर वाढलेली, कधी बीपी चढलेला. 50 नंतर प्रश्न फक्त पचलं का असा नसतो. प्रश्न असा असतो हा वडा रक्तातील साखरेवर काय करतो, कोलेस्ट्रॉलवर काय करतो, यकृतावर काय भार टाकतो, गुडघ्यांवर किती वजन वाढवतो. वय वाढलं की चव तीच राहते, पण शरीराची सहनशक्ती, पचनशक्ती तीच राहत नाही. वय वर्ष 60, वडा म्हणजे शरीराची परीक्षा. 60 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक वडा खातो. आता गोष्ट गंभीर होत जाते, कारण अनेकांच्या आयुष्यात ऑलरेडी बीपी, डायबिटीस, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, कोलेस्ट्रॉल किंवा औषधं आलेली असतात. या वयात एक वडा म्हणजे फक्त बटाटे वडा नाही, त्यात तेल आहे, मीठ आहे, रिफाइंड कार्ब्स आहेत, तळलेलं बेसन आहे. MSD मॅन्युअल नुसार वय वाढल्यावर पचन संस्थेत कॉन्स्टिपेशन, तुमची जी काही औषधं चालू असतील त्या औषधांचे साईड इफेक्ट्स आणि इतर डायजेस्टिव्ह त्रास जास्त जाणवू शकतात. 60 नंतर वडा खाल्ल्यावर काहींना लगेच काही वाटणार नाही, पण काहींना पोट फुगणं, ऍसिडिटी, झोप बिघडणं, शौचाचा त्रास, साखर वाढणं हे लगेच जाणवू शकतं. आणि सगळ्यात मोठं चक्र इथं सुरू होतं. कमी चालणं म्हणजे वजन वाढणं, वजन वाढणं म्हणजे गुडघे दुखणं, आणि गुडघे दुखणारेत म्हणून आणखी कमी होत जाणारं चालणं. हे असं चक्रव्यूहात माणूस अडकतो.
वय 70 वर्ष, चवीपेक्षा आता काय मोठं शहाणपण. 70 वर्षाचा माणूस वडा खातो, आता शरीर हळू आवाजात म्हणतं, चव घे रे बाबा, पण मला त्रास देऊ नको. या वयात शरीराची राखीव क्षमता कमी झालेली असते. थोडं जास्त तेल, थोडं जास्त मीठ, थोडं जास्त कार्ब्स याचा परिणाम जास्त दिसू शकतो. रात्री छातीत होणारी जळजळ, पोटात तयार होणारा वायू म्हणजे गॅस, सकाळी सुस्ती, बीपी थोडा जास्त, साखरही वाढलेली. 70 नंतर प्रश्न वडा खायचा की नाही एवढाच नसतो. प्रश्न असा असतो, कधी खायचा, किती खायचा, कोणत्या तब्येतीत खायचा आणि खाल्ल्यावर चालायचं का महाराज. आपण जो काही वडा खातो त्याचं वयानुसार एक जनरल टेबल आहे हे, की एक वडा पचवायला आपल्याला वयानुसार किती वेळ लागतो. याच्यात आपण बरेचसे व्हेरिएबल फॅक्टर आहेत. वड्याची साईज किती आहे, तुम्ही त्या वड्याबरोबर अजून काय खाल्लंय का, त्या व्यक्तीची तब्येत कशी आहे, त्याला काही आजार आहे का, डायबिटीस, पित्त, औषधं, तेल किती वापरलंय, कशा पद्धतीने तयार केलाय. पण एक जनरल तुम्हाला आयडिया येण्यासाठी इथे आपण सांगू शकतो, 10 वर्षाच्या मुलाला एक वडा पचवायला 2 ते 3 तास, 20 वर्षाच्या तरुणाला 2.5 ते 3.5 तास, 30 वर्षाच्या तरुणाला 3 ते 4 तास, 40 वर्षाच्या तरुणाला, तरुण म्हणजे आता काय मध्यमवयीन माणसाला 3.5 ते 5 तास, 50 वर्षाच्या गृहस्थाला 4 ते 6 तास, 60 वर्षाच्या माणसाला 5 ते 7 तास आणि 70 आणि त्याच्यापेक्षा अधिक तुमचं वय असेल तर तुम्हाला एक वडा पचवायला 6 ते 8 तास किंवा अधिकही काळ लागू शकतो. याच्याबरोबर एकही लक्षात घ्या, जर तुमची लाईफस्टाईल ही कम्फर्टेबल आरामाची असेल, तुम्ही चालत नसाल, बसून राहत असाल, कोणताही व्यायाम करत नसाल, तर त्या केसमध्ये एक वडा पचायला एवढा वेळ लागू शकतो. मंडळी, बटाटा वडा वाईट नाही, आपली सवय वाईट होऊ शकते. 10व्या वर्षी शरीर वड्याला माफ करतं, 20व्या वर्षी शरीर नोंद ठेवायला चालू करतं, 30व्या वर्षी शरीर इशारा द्यायला चालू करतं, 40व्या वर्षी शरीर हिशोब मागणं चालू करतं, 50व्या वर्षी शरीर त्याची किंमत वसूल करायला लागतं, 60व्या वर्षी शरीर विनंती करतं आणि 70व्या वर्षी शरीर सांगतं, मला जपा, अजून मला तुमच्यासोबत 20-25 वर्षात चालायचंय हो. म्हणून पुढच्या वेळी वडा समोर आला तर स्वतःला विचारा, ही फक्त 5 मिनिटांची चव आहे की माझ्या शरीरावर 5 ते 6 तासांचा भार. चव घ्या पण शहाणपणानं घ्या, कारण खरी मजा वड्यात नाही, खरी मजा आहे वयाच्या 70 नंतरही हलकं पोट, हलकी पावलं आणि हसतमुख आयुष्य जगण्यात. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण बऱ्याच वेळा आपल्या डोक्याला ताण देत नाही की आपण जे गोष्टी खातोय त्याचा शरीरावर नक्की काय परिणाम होत असतो. त्यामुळे ही माहिती पसरवण्यासाठी तो जास्तीत जास्त शेअर तुम्ही कराल ही याची मला खात्री आहे. तुम्ही जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया, प्रतिसाद नेहमीप्रमाणे कमेंटच्या रूपाने तुम्ही लिहू शकता. आम्हाला ती वाचायलाही आवडते, प्रतिक्रिया द्यायलाही आवडते. त्यामुळे भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.